मित्रांनो, तर आम्ही आता पुळेला गणपतीपुळेला दर्शन वगैरे घेतलं जसं तुम्हाला मी मागे सांगितलं. तर आता आम्ही तिथून निघलोय आणि आम्ही चाललोय जयविनायक. जयविनायक असणार आहे. जयविनायक गणेश मंदिराकडे. तर जात असताना ना इकडे एक दिसलं भारी दृश्य. तिथून माझ्या मागे बघू शकता सगळ्या बोट्स वगैरे आहेत. तर इथून मच्छीमारीसाठी सगळे जात असतात समुद्रामध्ये. तुम्ही बघू शकता. हा, किती सुंदर आहे. इथं सगळे ते मच्छी ज्या पकडल्या आहेत ते काढतायत. इथं पण आहेत. काही बोट्स गेल्यात, काही बोट्स येत आहेत. भारी व्ह्यू आहे. म्हणजे खूप सारे बोट्स आहेत, खूप सारे. तर ज्या काही मच्छी समुद्रात पकडल्या आहेत, तर माईट बी इथून त्या बाकी इकडे जे एक्सपोर्ट होत असतील सगळ्या इकडे जमाव. भारी आहे. फर्स्ट टाइम बघितलं मी असं. तर चला भेटूया आपण मंदिरात गेल्यावर. तर मित्रांनो, आपण आलोय जे विनायक मंदिर जे आहे ना तिथं आलोय. व्ह्यू चेक करा. जबरदस्त आहे. म्हणजे एकदम शांतता आहे. आपण चाललोय आता. तर आपण निघल्यानंतर आहे ना काय झालं, थोडंसं पुढे आलो आणि एक गाडी आपली चालू बंद व्हायला लागली. आपण चेक केलं तर फ्यूल इंडिकेटर मध्ये फुल पेट्रोल, म्हणजे 2 कांड्या दाखवत होत्या पेट्रोल. बट पेट्रोल संपलेलं होतं. माईट बी ते खराब झालं असेल. तर मग इथं आजूबाजूला तर विचारलं कुठं पेट्रोल नाही. बट एका काकांनी आम्हाला सांगितलं तिथे पेट्रोल होतं. म्हणजे घरी असं घरगुती देत होते. तर तिकडे गेलो आम्ही. तर तिकडे 3-1 लिटर टाकलंय आता. आता नंतर आपल्याला जावं लागणार आहे पेट्रोल पंप शोधायला. नाहीतर इकडेच मुक्काम. बघू शकता तुम्ही मंदिर. मंदिर पण एकदम मस्त आहे. चला मला मंदिर दाखवतो. तसं मला काय वाटतं पर्सनली इकडे आल्यानंतर ना, बीच वगैरे हा ते एक ठीक आहे. अशा ठिकाणी जर येतं ना तुम्ही, वेगळा अनुभव, एकदम शांत शांत वाटतं. आम्हाला असं वाटतंय की आम्ही दोघं चाललोय, कुणी आहेच नाही इकडे. चला तुम्हाला मंदिर दाखवतो. मित्रांनो, आपण आलोय मंदिरामध्ये. तुम्ही view बघा मंदिराचा. मस्त सुंदर असं मंदिर आहे. चला आतमध्ये तुम्हालाही दर्शन करवतो. हे सगळे प्लेसेस जे आहे ना तुम्हाला सांगणार नाही. मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द सगळे जे आहे ते बीच वगैरे सगळे बोलतात. तुम्ही येत असाल तर एकदा तरी इथे या. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. तर या मंदिराची विशेषता काय आहे ना, जी गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही बघितली ना, ती 700 किलोची मूर्ती आहे. आणि हे जे मंदिर जे बांधलंय ना, पगोडा आर्किटेक्चरच्या म्हणजे त्या काइंड ऑफ बांधलेलं आहे थोडंसं. आणि हे जे बांधलं आहे ते JSW ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांनी बांधलेलं आहे. ते खूप सुंदर असं आहे. तुम्ही जर कोकणात येताय ना, तर मस्ट व्हिजिट करा. एकदम सुंदर असा तुमचा एक्सपिरियन्स असेल इथे. आजूबाजूला एकदम शांतता आहे. मंदिराचं आर्किटेक्चर आणि आजूबाजूचा जो परिसर आहे, तिथे एक तलाव पण आहे बाजूला. तिथे मासे वगैरे आहेत. खूप खूप सुंदर आहे. चला यानंतर आपल्याला जायचं आपल्या नेक्स्ट स्टॉपला. मलाही नाही माहिती कुठे आहे. मला एकदा रिद्धीसला विचारायला लागेल आपल्याला यानंतर कुठं जायचं. कारण मी फक्त बोललो होतो की कोकण फिरायला जायचं. आता कुठं फिरायचं काय फिरायचं ते मला काहीच माहित नाही. तो मला फिरवतोय. आता कुठं जायचंय? आता इथे लाईट हाऊस आहे. आम्ही लाईट हाऊस बघायला जाणार आहे. आणि त्यानंतर जयगड किल्ला. तर चला भेटूया लाईट हाऊस. नमस्कार मित्रांनो, तर जयविनायक मंदिरला दर्शन केल्यानंतर आपण आलोय तिथून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कर्टेश्वर मंदिराला. खूप सुंदर मंदिर आहे. एकदम समुद्राच्या काठीच आहे. बघा तुम्ही बघू शकता समुद्र माझ्या मागे. तर एकदम सुंदर आहे. एकदा तुम्ही या. जास्त लोकांना माहित नाही आहे.
तुम्ही इकडे येताय ना जयविनायक मंदिरला, तर तिथून पुढे 10 किलोमीटरला या. एकदम सुंदर आहे. एकदम प्राचीन असं मंदिर आहे आणि एकदम समुद्राच्या बाजूला आहे. तर तुम्हाला फोटोशूट करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एकदम चांगली जागा आहे. चला आपण दर्शन घेऊया आणि पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया. मित्रांनो, कटेश्वर मंदिरानंतर तिथूनच जवळ 10-15 किलोमीटर वरती जे जयगड किल्ला आहे तो बघायला आलोय आपण. मागे बघू शकता. चला तुम्हाला जयगड किल्ला दाखवतो. बघू शकता तुम्ही, इकडे बाजूलाच समुद्र आहे. एंट्रन्स मस्त आहे. खूप जुना आहे. जास्त तिकडे भिंतीवर तुम्ही बसले ना समोर, तर तुम्हाला मस्त समुद्राचा व्ह्यू येतो तिकडे. बघू शकता. चला आपण पण तिकडे जाऊया. समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करूया आपण. हे बघा मित्रांनो, जास्त काय नाही इकडे बघण्यासाठी. तुम्ही येताय तर त्या तटबंदीवर बसून तिकडे तुम्ही समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. मला तर तेवढंच एक वाटलं, बाकी तर जास्त काय नाही. चला आपण आता इकडे जास्त काय थांबणार नाही. आता लाईट हाऊस कडे जातोय. लाईट हाऊस बघून आपल्याला एक कोकणमध्ये गणपतीपुळ्याचे फेमस रेस्टॉरंट आहे, आपल्याला तिकडे जायचंय. चलो. नमस्कार मित्रांनो, तर जयगड किल्ला बघितल्यानंतर आपण लाईट हाऊस बघायला जाणार होतो. पण लाईट हाऊस 4 वाजता स्टार्ट होतो तिकडे, म्हणजे ओपन असतं. तर त्यामुळं खूप लेट होईल म्हणून आपण काय गेलो नाही. आणि जोराची भूक लागलेली म्हणून आता जेवायला आलोय. हे मत्स्यगिरी म्हणून हॉटेल आहे, रिसॉर्ट ऍक्च्युली आहे. मत्स्यगिरी म्हणून लोणा आपलं सॉरी गणपतीपुळेच्या पासून 2 किलोमीटर वरती. फक्त मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा ऍड्रेस वगैरे देऊन देईल. रील्स वगैरे वगैरे तुम्ही पण बघितलं असेल. खूप फेमस आहे ते, जे आहे ना सी फूड खूप छान भेटतं. कोकणात आलोय तर मासे नाही खाल्ले तर मग काय खाल्लं. तर चला आपण पण, मी बांगडा थाळी ऑर्डर केली आहे आणि रितेशनी सुरमई केली आहे माहिती. तर बघा, चला आपण वाट बघतोय आता. एकदा थाळी आली ना मग तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी टेस्ट आहे. चांगली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा. मित्रांनो, आपली थाळी आलेली आहे. मी बांगडा मागितली होती आणि प्रॉन्स मागवलेली आहे. दिसायला तर खूप छान दिसते. टेस्ट करून बघू एकदा. टेस्ट पण मस्त आहे मित्रांनो एकदम. मी पटपट जेवण करतो आणि मग तुम्हाला फायनल फीडबॅक देतो. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालंय आणि आपण निघलोय. तर आपला प्लॅन आज होता की आता रत्नागिरीला जायचं. ते जेट्टी वगैरे आहे तिकडे, एक बंद पडलेलं जहाज वगैरे जे आहे तिकडे जायचं. पण रस्त्यातच आपल्याला इकडे दिसला एरो गुहागरचा. तर आता आम्ही थांबून प्लॅन करतोय, गुहागरला जायचं की रत्नागिरीला जायचं. तसा पण एक दिवसाचा बफर आहे आपल्याकडे, उद्याचा पण दिवस आहे आपल्याकडे. तर फायनली आम्ही डिसाईड केलंय गुहागरला जायचं ना. तर फायनली आम्ही डिसाईड केलंय आता गुहागरला जायचं. तर आज गुहागरला जाऊ, तिथे जे स्पॉट आहे ते कव्हर करू, ते स्टे करू आणि उद्या सकाळी सकाळी मग रत्नागिरीला जाऊ. मध्येच रायगडचा पण प्लॅन झाला होता, बट आमच्याकडे खूप बॅग्स असल्यामुळे ऑलरेडी आम्ही इरिटेट झालोय त्याच्यामुळे एवढं सगळे, आणि एवढे सगळ्या बॅग घेऊन वरती नाही जाऊ शकत म्हणून ते कॅन्सल केलंय. बघू, अजून प्लॅन मध्ये नवीन काही चेंज झाला तर तुम्हाला तसं कळवतो. तर चला गुहागरला भेटूया.
हाय मित्रांनो. अं, आपण गुहागरला पोहोचलेलो आहे. तर आम्ही गुहागरला अप्रॉक्स 5 वाजता पोहोचलो होतो. 5 वाजता आम्ही आलो. रूम केली. ही आहे आपली रूम आहे. इकडे थोडीशी चांगली रूम केली आपण. 1500 रुपयाला पडली आपल्याला. आलो आणि प्लॅन केला होता की लवकर आवरून बीच बघायला जाणार. बाकी सगळं करून उद्या निघायचं होतं आम्हाला. तर आलो थोड्या वेळ मोबाईल बघितला आणि जे झोपलोय आता उठलो आम्ही 9 वाजले. आजचा जो प्लॅन होता तो गेलाय उद्यावरती की उद्या जाऊन बीच बघायचं. चला तसं तर तसं. तर आता जेवण बघायला चाललोय आम्ही आणि मला नाही वाटत की एवढ्यापर्यंत तिकडे कुठं गावात काय चालू असेल. तरी बघू. 9-10 वाजले. जेवायला काय भेटतं का आणि सकाळी आपण जाऊया बीच बघायला. हे बघा रूम पण चांगले आहे तिकडे. चला मी जेवण करतो आणि भेटी उद्या स्टेडियम. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हा आहे आपला डे 3 इन कोकण. तो आपण जसं तुम्ही काल बघितलं आपण गुहागरला आलो होतो आणि आल्यानंतर संध्याकाळी फिरायला जायचं पण परत झोपून गेलो होतो आपण जसं पहिल्या दिवशी झोपलो होतो. तर आता सकाळी सकाळी आम्ही उठलोय. हा पाठीमागे येऊन बघू शकता हा आपला इथे स्टे आहे. तर आता आपण चाललोय बीचला. वॉकिंग डिस्टन्सलाच बीच आहे. आपण आता गुहागरचं बीच करणार आहे. भारी वातावरण झालंय. काल रात्रीच पाऊस पडून गेलाय. एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे. चला आपण आता बीचला जाऊया आणि बघूया गुहागरचा बीच कसा आहे. इथे जास्त काय ना एक बीच आहे आणि मंदिर आहेत 1-2 ते आपण एक्सप्लोर करणार आहे आणि मग परत बॅक टू मुंबई. तर तुम्ही गुहागरला येत आहे. तुम्ही स्टे जिथे थांबलो होतो तिथले डिटेल्स तुम्हाला देईल. रूम्स खूप छान होता आणि सर्व्हिस पण चांगली आहे. 1500 रुपयाला नॉन एसी रूम भेटली आम्हाला. चला गुहागरच्या बीच दाखवतो तुम्हाला कसं आहे. ते पण मॉर्निंगला काय व्ह्यू आहे बघूया. चल. मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम मोकळा बीच आहे. आजूबाजूला कोणीच नाही. फक्त एक थोडे 10-20 लोक दिसते आम्हाला. बाकी सगळ्या साईडला मोकळा बीच आहे एकदम. तर तुम्ही बाकीच्या बीचला जाता ओव्हर क्राऊडेड असतं. तुम्हाला असं एकदम मोकळा क्राऊड फ्री बीच जर पाहिजे असेल ना तुम्ही गुहागरला येऊ शकता. अजिबात क्राऊड नाही. असं वाटतं की आम्ही प्रायव्हेट बीच वरती आहे. सगळा रिकामा बीच आहे एकदम. तुम्ही येत आहे कोकण फिरायला तर सजेस्ट करेल एकदा गुहागरला या. इकडचे बीच अजिबात ओव्हर क्राऊडेड नाहीये आणि क्लीन पण आहेत ऍज कम्पेअर टू अदर बीचेस. तर नमस्कार मित्रांनो. आपण बॅग पॅक केलंय आणि निघलोय आता. सकाळी बीचवर जाऊन आलो, नाश्ता केला आणि आता आवरून आपण निघतोय. तर मंदिरात जायचंय आपल्याला. बट आपण जिकडून काल आलो त्या साईडला आपल्याला मागे परत 20 किलोमीटर झाला आणि पुढे आपल्याला चिपळूणला जायचंय. चिपळूण पासून जवळ स्वामींचं एक मठ आहे. जमलं तर आपण तिथे व्हिजिट करू, नाहीतर मग डायरेक्ट मुंबईला. हे आपलं स्टे होता हॉटेल सीवूड आणि रिद्धेशला सुद्धा आमच्या मित्रांचा कॉल आलेला आहे. दाखव रे. जे येणार होते बट आले नव्हते ना त्यांचा कॉल आलेला आहे. चला लास्ट डे इन कोकण. चला निघूया. हॅलो गाईज. तो फायनली मी मुंबईला परत आलोय. सकाळी 10:30-11 वाजता आम्ही निघलो होतो. आता 4-4:30च्या दरम्यान 4-4:30 पर्यंत मी पोहोचलोय. तर
खूप सुंदर अशी ही ट्रिप होती माझी. अनफॉरगेटेबल मेमोरीज मी कलेक्ट केलंय आणि म्हणजे प्री प्लॅन नव्हती त्यामुळे काही गोष्टी फिरायच्या राहिल्या. खूप साऱ्या गोष्टी राहिल्या फिरायच्या. बट जेवढ्या काही फिरलो, खूप एन्जॉय केला. खूप मजा आली. फर्स्ट टाईम मी वन साइड 400 किलोमीटरची माझी मोठी राईड होती सगळ्यात. याआधी मी 150-200 गावी जात होतो. अप्रॉक्स 230 पर्यंत मी केलं. बट वन साइड 400 फर्स्ट टाइम होता माझ्यासाठी आणि खूप सुंदर असा माझा एक्सपिरियन्स होता. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघितला असाल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि काही सजेशन्स असतील तुमचे नवनवीन व्हिडिओसाठी कशाचे रिलेटेड तुम्हाला आवडतील नक्की मला द्या. आणि काही जर चुकलं असेल, काही गोष्टी व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे असतील, त्या सगळ्याही मला सजेस्ट करा, कमेंट करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.